नमस्कार मंडळी, सुवर्ण रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। नेहमी साध्या पद्धतीत पनीरची भाजी बनवून कंटाळा आला असेल तर आज कढई पनीर कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी ही पूर्ण बघा। चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात। लागणारी सामग्री व मसाले। इकडे मी 3 ते 4 काश्मीरी मिरची, 2 तेजपत्ते, लवंग, दालचिनी, मोठी इलायची, छोटी इलायची, दालचिनीचे तुकडे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला मोठा कांदा, पनीरचे तुकडे, अद्रक, लसूण व लाल हिरवी पिवळी शिमला मिरची, एक लहान वाटी तीळ, 3 ते 4 काजू, धने, जिरे, बडीशोप, चवीनुसार मीठ व मेथी दाणे घेतले आहेत। आता आपण एक एक करून सर्व खडे मसाले भाजून घेणार आहोत। सर्व खडे मसाले भाजून झाल्यानंतर आपण त्यांना मिक्सरमध्ये बारीक पावडर सारखं वाटून घेणार आहोत, म्हणजेच आपला पनीरच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार होईल। तुम्ही बघू शकता आपला पनीरच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करूयात। त्यासाठी मी एका फ्राय पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा भाजून घेणार आहे। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या व अद्रक, काजू टाकून ते देखील व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर आपण ते एकत्र मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली पेस्ट तयार आहे। आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल टाकून पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून भाजीमध्ये आपल्याला पनीर हे कच्चे लागणार नाही। पनीर हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण ते साईडला काढून त्यामध्ये शिमला मिरची व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। शिमला मिरची फ्राय झाल्यानंतर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया। एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये थोडे खडे मसाले व तेजपत्ता टाकून ते व्यवस्थित तुपामध्ये परतवून घेतले आहेत। परतवून झाल्यानंतर आपण तयार केलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकणार आहोत। ग्रेव्हीची पेस्ट टाकून ते व्यवस्थित शिजवून घेणार आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे आपण तयार केलेला पनीर मसाला, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचे हळद ते व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊयात। मसाला व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊयात। ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये फ्राय केलेली शिमला मिरची व पनीरचे तुकडे टाकून ते एकत्र मिक्स करून घेऊ। 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून झाल्यानंतर त्यावरून कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी सोपी रेसिपी आहे। कधीतरी नवीन पनीरची भाजी बनवून बघूयात। रेस्टॉरंटमध्ये आपण जशी पनीरची भाजी खातो सेम त्याच पद्धतीची व चवीची ही भाजी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला लाईक करा व व्हिडिओ शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।